Yo, I ain't here for the money, I ain't here for the fame. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग गाईज. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अभिमान अनप्लग चॅनलवरती. खूप टाईमनंतर आपण एक नवीन व्लॉग बनवला आहे. प्लॅन नव्हता माझा काहीच व्लॉग बनवण्याचा, बट ॲज युजल आपण आपल्या भावासोबत आलेलो बाहेर. अनप्लॅन ट्रिप, ॲट लास्ट मोमेंट प्लॅन ट्रिप. आमचं इकडे खेडमध्ये काम होतं, तर आम्ही त्यासाठी इकडे आलेलो. तर म्हटलं चला आलो आहे तर आपण देवाचं दर्शन घेऊ. सो आता आम्ही इकडे खंडोबाच्या देवस्थानी आलेलो आहे लिमगावला, आणि इकडे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. खूप मस्त वातावरण आहे, खूप मस्त इकडे वाईब आहेत देवाच्या ठिकाणी, आणि आम्ही ते वाईब एन्जॉय करत फील करत बसलो आहे. द डिवाइन एनर्जी एज यू नो ऑलवेज. सो येस, सो आप लोग व्लॉग का वेट कर रहे थे कि नहीं, ये कमेंट सेक्शन में बताओ. मुझे पता है नहीं करते रहेंगे बहुत लोग, क्योंकि अपने सब्सक्राइबर ही उतरे नहीं है. तो जो भी व्हिडिओ देख रहा है, जे पण व्हिडिओ बघतायत, मेक शुअर की ते कमेंट करतील, लाईक करतील आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. फॉर सीइंग द वी कॅन से रॉ कॉन्टेंट फ्रॉम अभिमान अनप्लग. तुम्हाला त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला. तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब गाईज. ते लाल बटन जे आहे ते दाबा. मखमली 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 रेशमाचा दुआ रेशमी धुन थोड़ी सी छूट रही है. मखमली मखमली रेशमाचा दुआ रेशमी रेशमी बंध जुळला नवा. हे बघा, सकाळी किती वाजता निघालाय? सकाळी किती वाजता निघालाय? 6:10 टिटवाळा. 6:10 टिटवाळाने सोडलेला असून आता आम्ही 1:20 राजगुरुनगरला लिमगावच्या रोडवरती आहोत, टेम्पलच्या. रस्ता विसरलेलो म्हणून रस्ता विचारायला मावशीला थांबलेलो. आता जायचं आहे परत, तर थोडं रिलॅक्स होऊया. आता तुम्ही बघा इकडे पावसाची तयारी किती करून आलेलो आम्ही. मला पण दाखव. आता सगळं पावसासाठी घातलेलं. कोणाला नेल्यावरती बोलला तू? कोणाला? काय पहिल्यांदा आलो रे मी, कधी जेजुरीला गेलो. जेजुरी नाही रे, हे निमगाव आहे. मिनी जेजुरी, तिथे पण निमगाव. कधी गेलो नाही. खंडेरायाचं देवस्थान आहे निमगाव, आलोय मी राजगुरुनगरमध्ये. अभिमानचं ड्रीम आहे इकडे बायकोला घेऊन तो येणार आहे. ड्रीम नाही आहे, हे आपल्याकडे परंपरा आहे की लग्न झाल्यानंतर कुलदेवताकडे आल्यावरती बायकोला उचलून वरती मंदिरापर्यंत घेऊन जायचं. पण शी इज नॉट दॅट मच लकी, जी पण असेल ती, कारण मी लग्न करणार नाही. ओके, अमृतसरला जाणार आहे. मी नेईल बाई. मला माझं वजन नाही जमत आहे. मला जर माझी मनासारखी बायको मिळाली तर मी नेईल. अरे तुला भेटेल. मला नाही भेटणार ना, म्हणून तर मी कॉन्फिडेंटली बोलतोय. तुला भेटेल. नको नको नको, चकवा खाईल मग मी. ताटपत्रे उडत आहेत. हे आपण आपल्या देवासाठी खंडेरायासाठी ताट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये तळी भंडार आहे, हार आहे आणि प्रसाद आहे. आतमध्ये जाऊन आपण तळी भरूया. सो लास्ट व्लॉगसारखं आपल्याला या व्लॉगमध्ये पप्पांचा इंट्रो तर मिळणार नाही, कारण यावेळेला व्लॉगमध्ये पप्पा नाही आहेत सोबत. तर हा इंट्रो या ब्लॉगचा तुम्हाला मलाच बघावं लागेल. सॉरी फॉर दॅट. येळकोट येळकोट. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदेवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदेवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा.
शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार धरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार महाराष्ट्रातल्या महत्त्वातल्या एक कुळदेवतांमधलं हे एक मंदिर खंडोबाचं निमगावला जे राजगुरू नगरमध्ये आहे. तसंच जसं मी म्हटलं की ते कुळदैवत आहे तसंच आमचं हे ते एक कुळदैवत आहे. सो इकडे आपण दर्शन घेण्यासाठी आलो होतो. काय प्लॅन नव्हता बट देवाला भेट देण्यासाठी आणि द मच निडेड एनर्जी घेण्यासाठी आपण आलेलो आहे. हा मंदिराच्या गडावरून खालचा व्ह्यू आहे. ते अख्खं राजगुरुनगर हिरवळ जे मंदिराच्या गडावरून दिसतंय हे देवाचं गड होता. आता आपण जातोय. येस आणि हे राखणदार आहेत. कुठे गेले? एक राखणदार गेला, हा दुसरा राखणदार आहे. येताना पण होते जाताना पण दिसतात आम्हाला. इथेच उभेत मागासपासून. चला येळकोट नको रे बाबा नको. तर आता आपण जातोय आपल्या सो कॉल्ड, आम्ही तिला बेबी मावशी बोलतो. तिचं नाव मला अजून पण माहिती नाही. तिला सगळे बेबी बोलतात. तर ती इकडे राहते. सो बेबी मावशी आम्ही येतोय तुझ्या घरी. तिकडून आम्ही जाणार मुंबईला. लोणावळा करत खंडाला करत कणस खात चिक्की घेत रात्री गाडीच्या ड्रायव्हरला चालकाला. हां आणि रात्रीचा सीन आहे काय आमच्याकडे की आपल्या गाडीला ना हेडलाईट नाही आहे. आपल्या गाडीला हेडलाईट नाही आहे. ठीक आहे. तर आम्ही रॅपिडो ड्रायव्हरच्या भरोसे चाललो आहे. ॲडव्हेंचर लाईफ होणार आहे आज संध्याकाळी. चष्मा तर घेतला आहे, दाखवतो नंतर. आणि मोबाईलला चार्जिंग पण आपल्या फक्त 7% राहिलेली आहे. सो बघितलं गाईस मी किती स्ट्रगल करतो तुमच्या लोकांसाठी जस्ट तुमच्यापर्यंत एक ॲक्युरेट ऑफ कॉन्टेंट पोचावं. मी 7% चार्जिंग असताना पण मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. सपोर्ट करा मला. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेल मी. सपोर्ट करा. ये नहीं है, ये इसमें से कोई भी नहीं है पर अपन मुंबई में रह के क्योंकि हम लोग सिर्फ 2 लोग आए थे. तर आता दोघांसाठी जी कम्फर्टेबल आहे आणि जी क्विकेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे ती घेऊन आम्ही आलेलो. तर ही आहे आपली जलपरी. ही जी मध्ये उभी ना हिरोईन ही. बड़ा पार्किंग लगता है, बड़ा स्पेस लगता है. हाय कालू, से हाय. हॅलो. किती क्यूट आहे ना. ही आमची मावशीबाई. काय कोणते पॅन्ट आता ते व्हिडिओमध्ये समजेल थोडंसं. बट ही पॅन्ट कशी वाटते बघा. दाखवतं पॅन्ट मला काय नाही. अरे दाखवतो ना पॅन्ट. आता काय चड्डी काढून दाखवू. ही पॅन्ट कशी वाटते गाईज. ही रेनकोटची पॅन्ट आहे. पॅन्ट नाही ते रेनकोट आहे. रेनकोटची पॅन्ट. रेनकोटची पॅन्ट आहे. कॅमेऱ्यासमोर आल्यावरती लोक कॅरेक्टर्स विसरतात. कॅमेऱ्यासमोर आले की भाषा बदलते, त्यांची पर्सनॅलिटी बदलते, त्यांचे विचार उपचार बदलतात. कसं ना द पीपल आर व्हेरी फेक. कसं आहे इकडे लोकांना रिअल राहायला आवडतं आणि आपलं चॅनल त्यासाठीच खूप फेमस आहे कारण आपल्या चॅनलवर ते रॉ कॉन्टेंट जातं. सो बेटर चंद्रकांत यू बी रिअल इन रिअल लाईफ अँड ऑल्सो इन रिअल लाईफ. हो 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 हो. हे सगळं मी जरी बाहेर बोललं बाहेर जाऊन बोला. मनसर बस स्टँडवर. मनसर नाही, राजगीर बस स्टँडवर. काय वाटतं तुमच्या इथे. त्या व्हिडिओवरती गाणं काढ, स्मॅशअप काढा मला माहिती आहे.
चिन्नम्मा आहे कोणतरी चंदू सांग जरा. चंदू की गर्लफ्रेंड. चंदूची गर्लफ्रेंड चंदूचं झालंय. द अभिमान अनप्लग्स पीपल वॉन्ट टू नो व्हॉट्स हू अँड हू वॉज द चिन्नम्मा. गाईस लोक बघतात. गाईस तुम्हाला माहिती चिन्नम्मा कोण? फंस गया सीएम. हे पावसाला ना काय बोलून फायदा नाही. आम्हाला असं ऑन द मिडल ऑफ द रायडिंग उतरून हे करायला लागतं. हे महत्त्वाचं आहे बघा ह्याच्यासाठी. फालतू गेली साहस येऊ तुझं. गाणं कोणतं ऐकतं साहस येऊ तुझं. अरे काय कर्जत का ट्रेन नहीं मिला और मेरा मिस हो गया तो मैं गया. तब मैं तेरे साथ ही रहेगा ना तब तक जब तक तू ट्रेन में नहीं बैठेगा. नाही तर मेरा मिस हो हे गया. असं असतं बघा युट्यूबर लोकांच्या लाईफमध्ये. म्हणून स्वतःची गाडी असणं बघितलंय बघा. पाऊस चालू आहे इकडे. दिवसभर पाऊस एक ना काम आला. कर मानपूरला चल. मानपूरला? एक तास गाली देंगे घरवाले. 1 तास मानपूरला आहे. हो हो नो प्रॉब्लेम. चालेल नक्की नक्की तिकडूनच येऊ आम्ही. नाही रे घरी यायला काय मला प्रॉब्लेम नव्हता रे. पण ते घरी जावं लागेल ना रे मला पण. बघू कसं डिसाईड करतो मी तसं काय असेल तर मग. हां नाही म्हणून मेन जो टास्क होता ना घाटाचा तो आम्ही आता केला आहे कवर. आता काय घाट नाही. आता सिटीमध्येच आहे पूर्ण. तर येऊ 1 to 1 करत येऊ सांभाळून. काय नाही त्याचं. चालेल ठीक आहे. कसं वाटतं जेव्हा घरच्यांच्या मोठ्यांशी बोलून तोंडाला फेस येतो. फेस नाही आहेत. अरे येतो. अरे मला आलाय 14 वर्ष. 14 नाही 20-22 वर्ष. ते आउट ऑफ ती रिस्पेक्ट भीती- ती फिलिंग येते. भीती Face आहे. नसते. दिसतोय मी. सो गाईज ही भीती असली पाहिजे आणि मोठ्यांचं नेहमी ऐकलं पाहिजे. दादाचं म्हणणं असंच आहे की खालापूरवरून फिरून येण्यापेक्षा सरळ माझ्या घरी चल अभिमान आणि झोप. सकाळी पहाटे 4:01ची ट्रेन पकड. तुझा भाऊजीला तू उठव घरी जाऊन आणि आरामात जा. पालता आडवं तिडवं झोपायची सवय. पालता आडवं तिडवं झोपायला आमच्याकडे बेडरूम आहे, हॉल आहे, बाथरूम आहे, किचन आहे, पॅसेज पण आहे, वॉचमॅनचं घर पण आहे. पाहिजे तिकडं झोप. काय ब्लॉकडी नाही. डोकं लावायला गाडी पळू दिलीस का? पळवून दिली. अरे काय पळू दिली? तू घाबरत होता कट मारतच नव्हतो. आपण लेफ्ट लाईन पकडून चाललो होतो. आपण जास्त त्रास नव्हतो घेत. आलेलो आपण माहिती आहे का. तिकडे खाली चिक्कल मध्ये गाडी अशी होती पाठीमध्ये. समोरचं बरोबर असतं. पाठचा असणार असा होतो. असं वाटतं तर गाडी खाली जाणार आहे. पण एक गोष्ट आपण विचारूया. खरं सांगतो एकदा झोपलेला का नाही? मला साल्याचा डोळा लागलेला बोलत नव्हता. 2 वाजता कारण की मला फील झालं हा अचानक एकदम व्हायब्रेट झाला मागे आणि मला पूर्ण फील झालं गाडी घाटात आहे. पूर्ण घाटात आहे गाडी. चिक्की घेतली. खाता पिता गाडी घाटात होती. तर खाल्लं पिल्लं असतं तर काय झालं असतं. नाही मिसळ खाल्ली. चिक्की घेतली त्यासाठी आम्ही. चिक्की सागर बघ रात्री गाडी घाटात आहे आम्ही. हापूर ऐकत नाही. गाईस ब्लॉगमध्ये बघा कोण आलं. देव माणूस ऑफ टिटवाळा. गणेश आता ते वॉटर क्लासेस लावून आंघोळ करणार आहे. लगता है गलत घर में आ गया रे बाबा. गणेश यू आर रेकॉर्डिंग इन अ ब्लॉग. कालचा ब्लॉग चालू आहे भाई. 17 Pro Max. हा काली बिंदी. अरे बाप रे. चष्मा काढतो चांगला ना वाटत चांदू. अरे ब्लॉग चालू आहे ना त्रिशा. कोणतं गाणं लावायचं बाळा? गुलाबी साडी आहे हे. सो गाईस वेलकम टू डे 2 विथ प्रिशा. हाय बोल. हाय कर. हाय ऑल द वे फ्रॉम टिटवाळा. हाय कर प्रिशा. नीट
अरे बापरे. सो सेकंड डे आहे आपला ब्लॉगचा. चंदूकडे काल रात्री स्टे केलेला, कारण येता येता ऑलमोस्ट 11:30 झालेले आहेत. माझी ट्रेन मिस झाली. सो मी रात्री चंदूकडे स्टे करून आता संडे मॉर्निंग नाश्ता करून मस्त वहिनीच्या हाताला टेस्टी इडली खाऊन आम्ही आता निघालो. म्हणजे मी निघालो घाटचं बरं ते माझ्या घरी, आणि मला प्रिशा आणि चंदू ड्रॉप करायला येतं. ठीक आहे. तर ही आहे आपली प्रिशा. से हाय प्रिशा. हाय बोल. हाय हॅलो बोल. हॅलो. युट्यूबवर टाकायचं आपण. युट्यूबवर दिसणार तू. ठीक आहे नको बोलू. गाणं कोणतं लावायचं सांग. गाणं लावतो दादा. शेकी नाही आवडत तुला? गुलाबी साडी आवडतं. हा गुलाबी साडी लाव रे. टोनगी आहे. कळलं का? बोल त्याला. हे लाव गाणं लाव. बोल गाणं लाव. अरे बजा. ए गणपत बजा. बोल आता. पांडे झाला असतो माझा आता. ए काळी बिंदी लावलंय तुला येतं? बोल तू बघ. सो गाईस आजच्या ब्लॉगचा एंडिंग प्रिशा घेणार आहे. प्रिशा बोल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बोल. असं कर. असंच काय तो व्हिडिओ मामा देईल तुला. व्हिडिओ पाठवल तो आपल्याला. बोल. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बोल. सगळ्यांना बाय बोल. बाय बोल. बाय गाईस. बोल असं. सो गाईस तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा फॉर दिस क्यूट गर्ल अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अभिमान अनप्लगला. सो सी यू ॲट न्यू ब्लॉग्स अँड अनदर ब्लॉग्स गाईस. थँक्यू फॉर वॉचिंग. कपडे मला सोन्याचा झुमका